बर, हे बघा 8th स्टँडर्डचे पुढे येत आहे. ओके, फर्स्ट पोयम आहे तुमच्या इंग्लिश टेक्स्टबुकमध्ये. ज्यांचं झालंय त्यांनी आवाज करू नका. का आहे अ टाइम टू बिलीव्ह. बिलीव्ह मीन्स व्हॉट, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, ट्रस्ट करतो. ओके, अ टाइम टू बिलीव्ह. सी, टू बिलीव्ह इज टू नो दॅट एव्हरीथिंग इज अ न्यू बिगिनिंग. इज टू ट्रस्ट दॅट मिरॅकल्स हॅपन अँड ड्रीम्स रिअली कम ट्रू. एखाद्या गोष्टीवर आपण जर विश्वास ठेवतो, आपण विश्वास ठेवला तर ती होत असते. ओके, आपल्याला आपण नाही का, जर खूप डाऊटफुल राहिलो, ही गोष्ट होणार नाही, ही गोष्ट म्हणजे करताना आपण जर वेगवेगळ्या अडचणी सांगितल्या, जसं तुम्हाला म्हटलं की मंडेला टेस्ट आहे तुमची, तुम्ही काय सांगताल, लेसन वाचलाच नाही, स्कूलमध्ये अर्धाच झाला, माझी बुकच सापडत नाहीये, टीचरनी क्वेश्चन आन्सर्सच दिलेले नाहीयेत, असे एन नंबर ऑफ रिझन्स तुमच्याकडे असतील. मी तर शिकवताना ॲबसेंटच होतो, होय की नाही, असं काहीतरी तुम्ही एन नंबर ऑफ रिझन देताल की नाही. तसं जर तुम्ही रिझन्स दिले तर काय होईल, प्रॉब्लेम्स कधी संपणारच नाहीत कोणत्या गोष्टीला. आणि जर तुम्ही बिलीव्ह केलं, तुम्हाला माहिती आहे करायचं आहे एखादी गोष्ट, तर तुम्ही काय करणार, कसंही करणार, यू विल मॅनेज बाय ऑल द वेज. जर तुम्हाला मंडेला काय करायचं आहे, कुठेतरी कोणत्या तरी प्रोग्रामला जायचं आहे, ड्रेस अवेलेबल नाही, तुम्ही नवीन ड्रेस शोधणार, नसेल शॉपिंग करणार, इस्त्री केलेलं नसेल करणार, होय की नाही, काहीतरी तुम्हाला त्याच्यावर ॲक्सेसरीज हवंय, वॉच नाहीये, शूज नाहीये, मुलींना काही नाहीये, तुम्ही कसंही अरेंज करणार. वाय, बिकॉज तुमची इच्छा आहे ते गोष्ट जाऊन करायची आहे, होय की नाही. मग जी गोष्ट आवडीची आहे तिथे बरोबर सोल्युशन निघेल की नाही. आणि काय निघणार आहे, बिकॉज यू बिलीव्ह दॅट यू कॅन डू, राईट. तुम्हाला वाटतं की नाही ती गोष्ट तुम्ही करणार आहात सहजपणे, तुम्ही काय असं ठरवलेलं नाहीये, बट तुमच्या मनाला माहिती आहे की तुम्ही ती करणार आहात. तर काय आहे, टू बिलीव्ह इज टू नो दॅट एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. आपला हा विश्वास असला पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. आता ही का आहे, तुम्हाला पोएम दिली आहे, बट इट गिव्ज अ लेसन. आपल्या लाईफमध्ये ज्या वेगवेगळ्या डिफिकल्ट सिच्युएशन्स येतात, लहान मुलांना काही प्रॉब्लेम्स, फ्रस्ट्रेशन्स नसतात, मोठ्या लोकांना असतात, होय की नाही. लाईफमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. मग आज काहीतरी ऑफिसमध्ये कोणीतरी बोललेलं असेल, बॉस, किंवा कोणाशी तरी वाद झालेला आहे, क्लायंट गेलाय, काहीतरी झालंय. आता तुमच्या लेवलचे वेगळे प्रॉब्लेम्स, मोठ्या लोकांचे वेगळे प्रॉब्लेम्स. इफ वी बिलीव्ह दॅट एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग, प्रत्येक दिवस हा नवीन असणार आहे. कालचा जो दिवस संपलेला आहे, काल वेगळे चॅलेंजेस होते तुम्हाला लाईफमध्ये, नेक्स्ट डे नवीन असणार आहे, काहीतरी नवीन करायचं आहे, न्यू चॅलेंजेस तुम्हाला भेटणार आहे. तर हा विश्वास असला पाहिजे की नवीन दिवस आहे, आज नव्याने स्टार्ट करायचं आहे. ओके, इज टू ट्रस्ट दॅट मिरॅकल्स हॅपन अँड ड्रीम्स रिअली डू कम ट्रू. नाऊ व्हॉट इज द बिलीव्ह, की तुम्हाला माहिती पाहिजे, यू शुड हॅव अ ट्रस्ट, तुमचा विश्वास असला पाहिजे दॅट मिरॅकल्स हॅपन. मिरॅकल्स मीन्स व्हॉट, मॅजिक हॅपन्स. ओके, आपण काय म्हणू, ही गोष्ट होणं शक्यच नाही, दिस इज इम्पॉसिबल, नो, बट मिरॅकल्स डू हॅपन. अचानक एखादी गुड न्यूज मिळते, अचानक एखादी गोष्ट आपल्याला एक्सपेक्टेडच नसते, तरीही ती होते, होय की नाही. तर वी मस्ट बिलीव्ह दॅट मिरॅकल्स हॅपन, होतात गोष्टी, अँड ड्रीम्स रिअली कम ट्रू. एखाद्या गोष्टीची आपण इच्छा व्यक्त केली, आपण जर स्वप्न पाहिलं, हा मला हे करायचं आहे. ओके, बघा स्कूलमध्ये पण एखादा ऑन ॲव्हरेज मुलगा असेल, 60-65% पडणारा, देर आर चान्सेस ना की ही कॅन कम फर्स्ट इन द क्लास, ही कॅन गेन 95, 98, 100% येऊ शकतात ना. त्याने जर मेहनत करायचं ठरवलं तर पॉसिबल आहे. ओके, मिरॅकल्स होणार आहेत आणि आपले जे ड्रीम्स आहेत ते खरे होऊ शकतात. हा आपला बिलीफ पाहिजे, आणि बिलीव्ह केलं तरच वी कॅन डू इट. अदरवाईज जर आपल्यालाच आपल्यावर ट्रस्ट नाही, आपल्यालाच आपल्यावर विश्वास नाही, तर करणं हे खूप लांब राहतं. ओके, टू बिलीव्ह इज टू सी एंजल्स डान्सिंग अमंग द क्लाउड्स. नाऊ जर कोणाला म्हटलं की क्लाउड्समध्ये एंजल्स डान्स करतात, काही जण काय म्हणतील, काही पण, कधी दिसलेत का, तुम्ही तर रोजच क्लाउड्स बघता. सो व्हॉट इज बिलीफ, बिलीफ, वी मस्ट बिलीव्ह, येस एंजल्स डू एक्झिस्ट, एंजल्स आहेत, they are there to do the miracles, they exist to help us. Okay, so where are the angels, they are dancing in the clouds. आहेत angels to know the wonder of a stardust sky and the wisdom of the man in the moon. Stardust चा इथं मीनिंग दिले having a magical quality. मग काय सांगितलंय, टू नो द वंडर ऑफ अ स्टारडस्ट स्काय. हा जो स्काय आहे, हे जे आपल्या आजूबाजूला एन्व्हायरमेंट आहे, हे जे नेचर आहे, त्याच्याकडे मॅजिकल पॉवर आहेत, मॅजिक डू एक्झिस्ट. अँड द विजडम ऑफ द मॅन इन द मून. आता विजडम मीन्स व्हॉट, विजडम आपण म्हणतो ना एखादा माणूस वाईज आहे,
हे की नाही. विजडम मीन्स व्हॉट ॲक्च्युली, की एखाद्याच्या नॉलेजमुळं, त्याच्या चांगल्या क्वालिटीजमुळं तो काहीतरी चांगलं काम करतोय. दॅट इज द विजडम. म्हणजे एखादा माणूस खूप चांगला आहे, प्रामाणिक आहे, चांगलं काम करतोय. मग एखाद्यामध्ये, प्रत्येकामध्ये काहीतरी चांगली क्वालिटी असणार आहे. आपण म्हणतो हा खडूस आहे, बट कोणासाठी तो मे बी एखादा त्याच्याबरोबर बॅड ट्रीट करत असेल तर तो अगेन तसा रिप्लाय करणार आहे. बट प्रत्येकामध्ये काहीतरी चांगली क्वालिटी दिली आहे, होय की नाही. प्रत्येक जण नाही तर सेम असला असता तर डॉक्टर, इंजिनियर, कोणी डेंटिस्ट असे बनले असते का वेगवेगळे, कोणी टेलर आहे, सायंटिस्ट आहेत, होय की नाही. सगळे वेगळे आहेत. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळी क्वालिटी आहे. इट एक्झिस्ट. आपल्याला माहिती नसतं. आता लहान मुलांना माहिती असतं का मोठं होऊन काय बनणार आहे? नाही ना. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगली क्वालिटी आहे. कोणी सिंगर आहे, कोणी डान्सर आहे. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी क्वालिटी आहे. त्याने जर त्याचं नॉलेज वापरलं तर ते दिसू शकतं आपल्याला बाहेर. ओके. ओनली द थिंग इज वी मस्ट बिलीव्ह की हां हे माझ्याकडे आहे, किंवा मी ही गोष्ट करू शकतो, मी ही गोष्ट करू शकते. टू बिलीव्ह इज टू नो द व्हॅल्यू ऑफ नर्चरिंग हार्ट, द इनोसन्स ऑफ अ child's eyes and the beauty of an aging hand, for it is through their teachings we learn to love. काय दिलंय? to believe is to know the value of nurturing heart. Nurturing means what? meaning दिला आहे इथे, providing nourishment, care and protection. एखाद्याला नरिशमेंट देणं, प्रोटेक्शन देणं, केअर देणं. जसं सपोज एखादं लहान मूल आहे, लहान बाळ आहे, आपण त्याची काळजी घेतोय, त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेतोय, त्याच्या हेल्थची काळजी घेतोय. म्हणजेच काय आहे, आपण त्याला एक प्रोटेक्टिव्ह एक एन्व्हायरमेंट देतोय, सेफ, सेक्युअर. बाळ कोणाकडे सेफ फील करतं? त्याच्या आईकडे सेफ फील करतं, घरातल्यांकडे, पॅरेंट्सकडे, रिलेटिव्सकडे. असं अचानक बाहेर सोडल्यावर त्याला सेफ फील होतं का? नाही. आणि हे काय सांगतंय की टू बिलीव्ह इज टू नो द व्हॅल्यू ऑफ नर्चरिंग हार्ट. मग प्रत्येकाचं मन कसं आहे? कोमल आहे. किती हार्ड माणूस असू दे, त्याला त्याच्या मुलावर मग काय प्रेम नसतं का? असतंच ना. आपण म्हणतो एखादा माणूस चांगला नाही, रागीट आहे, पण तो घरामध्ये सगळ्यांशी सॉफ्टच असतो, बाहेर मे बी दाखवत असेल, होय की नाही. वी शुड नो द व्हॅल्यू ऑफ नर्चरिंग हार्ट. म्हणजे एखाद्याचं मन जपणं जे आपण म्हणतो ना, अचानक कोणाला वाईट बोलू नये, अचानक कोणाचा इन्सल्ट करू नये, हर्ट करू नये. वी शुड नो द व्हॅल्यू ऑफ दिस. Okay, we should treat everyone with a good sense, with a good quality. We should know the value of it. The innocence of a child's eyes. लहान मुलं आहेत, कसे असतात? इनोसंट असतात, होय की नाही. त्यांना काहीच माहित नसतं, ते त्यांचे इनोसंटली वागत असतात. हे चांगलं आहे, वाईट आहे, हे त्यांना कळत नसतं. मग आपल्याला ही त्याची व्हॅल्यू माहिती पाहिजे. जे लहान मुलांच्या डोळ्यामध्ये चमक असते, आपण त्यांना शिकवायचं नाही, जा तू त्यांना असं म्हण बरं का, तू हे कर बरं का, ही गोष्ट लपवून ठेव, खाऊ आहे का तुझ्याकडे, लपवून ठेव, फ्रेंड्सला देऊ नको, असं आपण सांगितलं पाहिजे का? नाही. प्रत्येक जण कसं आलेला आहे ह्या वर्ल्डमध्ये? इनोसंट आलेला आहे. हे आपण शिकवतोय. आपण आजूबाजूच्यांना बघून हे वागायला शिकतोय की असं वागणं चांगलं आहे. एखाद्याला हे नाही दिलं, मला सेल्फिशनेस सारखं मी ठेवेल, हे नाही पाहिजे. वी शुड नो द इनोसन्स, वी शुड नो द व्हॅल्यू ऑफ दॅट इनोसन्स, राईट. अँड द ब्युटी ऑफ अन एजिंग हँड, फॉर इट इज थ्रू देअर टीचिंग्स वी लर्न टू लव. वी शुड नो द ब्युटी ऑफ एजिंग हँड्स. जे हात, एजिंग म्हणजे काय? वय होणं, है की नाही. एज होणं म्हणजे काय? वय होणं. मग कोणाचे हात, जे म्हातारे झालेले हात आहेत, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. कोण आपली काळजी घेतं? पॅरेंट्स घेतात, आई वडील घेतात. आपण किती इझिली आपल्या आईला म्हणून जातो, तू काय करते दिवसभर? तू तर काहीच नाही करत, तू घरातच होतीस, तू काय केलं? आपण व्हॅल्यू करतो का? ती आपल्यासाठी दिवसभर आपल्यासाठी दमते, होय की नाही. आपली काळजी घेते. आपण आजारी असू तर दिवस रात्र जागी राहते, आपल्यासाठी टिफिन बनवते, घरातलं सर्व काम करते, वेळच्या वेळी सर्व गोष्टी आपल्याला अवेलेबल होतील. ह्याची काळजी कोण घेते? आई घेते, वडील घेतात, होय की नाही. मग आपण त्याची व्हॅल्यू करतो का? नाही. आपण आपला त्यांच्यावर हक्क असल्यासारखा, अधिकार असल्यासारखा आपण काय करतो? त्यांना ओरडून जातो. सो वी शुड नो द व्हॅल्यू ऑफ द एजिंग हँड्स. वाय? फॉर इट इज थ्रू देअर टीचिंग. त्यांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे त्याच्यामुळे आपण इतके मोठे झालेलो आहोत. वी लर्न टू लव. त्यांनी जे काय आपण म्हणतो ना मॅनर्स, डिसिप्लिन, कुठून येतात? घरातून येतात ना फर्स्टली, राईट. काय म्हणतो आपण? स्कूल टीचर कोण असती? स्कूल म्हणजे पहिली शाळा कुठे असते? घरातून सुरू होते. आणि पहिली टीचर कोण असते? तर आई असते. मग आपण त्यांची व्हॅल्यू केली पाहिजे का? कारण आपल्याला त्या सर्व गोष्टी लाईफमधल्या शिकवतात. प्रेम शिकवतात. प्रेमच नाही, मुलं मोठी झाल्यावर जे काही पोझिशन अटेन करतात, अचीव करतात त्यांच्या लाईफमध्ये, मग कोणी इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, कोणी सायंटिस्ट होईल, कोणी IAS ऑफिसर होईल, होय की नाही. मग हे कशामुळे झालेलं आहे? बिकॉज तुमच्या पॅरेंट्सनी तुमची काळजी घेतलेली आहे, त्यांनी तुम्हाला प्रेम दिलेलं आहे, त्यांनी तुम्हाला
ते नॉलेज मिळावं ह्या पोझिशनला आणून ठेवलेलं आहे. वी शुड नो द व्हॅल्यू ऑफ दॅट एजिंग हँड्स बिकॉज दे हॅव ब्रॉट अस अप टू दिस लेवल. ओके. To believe is to find the strength and courage that lies within us. What we should believe? We should believe is to find the strength and courage आपल्या स्वतःमध्ये that lies within us. आपल्या स्वतःच्या आतमध्ये जी स्ट्रेंथ आहे, आपली जी ताकद आहे, ताकद म्हणजे फक्त काय फिजिकली ताकद नाही, होय की नाही, आपल्या इमोशन्सची व्हॅल्यू, आपल्या इमोशन्सची ताकद, आपल्या शब्दांची ताकद. माझा ॲसेट काय आहे की माझे शब्द आहेत ना पॉझिटिव्ह, माझे शब्द पॉवरफुल आहेत, जे काय करतायत, मुलांना नॉलेज देत आहेत, हे की नाही. प्रत्येकाची ॲसेट वेगळी आहे, आपल्यामध्ये कितीतरी वेगवेगळ्या क्वालिटीज आहे. आपली स्ट्रेंथ आपल्याला माहिती पाहिजे. मग अशी सांगितलं, कोणी डॉक्टर होते, कोणी इंजिनियर होते. जर सर्वांमध्ये सेमच क्वालिटी जर आपल्याला नेचरनी दिली असती तर सगळे सेमच झाले असते, मग काही मजा आली असती का? नसती ना. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्वालिटीने आलेला आहे, आपल्या मेहनतीने वेगवेगळ्या क्वालिटीज आपल्यामध्ये तो इनबिल्ट करून घेतोय, राईट. जन्मापासूनच प्रत्येकाला येते का गाणं म्हणायला? नाही. त्याने प्रॅक्टिस केल्यानंतरच तो सिंगर बनेल, डान्सिंग शिकल्यानंतर तो डान्सर बनेल, होय की नाही. एज्युकेशन घेतल्यानंतर एखादा डॉक्टर बनेल, असं आहे की नाही. मग ही जी आपल्यामध्ये स्ट्रेंथ आहे, करेज मीन्स हे जे डेअरिंग आहे एखादी गोष्ट करण्याची, तर ही आपल्या कुठे आहे? आत आहे. बाहेरून कोणी कितीही सांगू दे, जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही मला स्टडी करायचा आहे, मला ही गोष्ट करायची आहे, बेंच नको हलवू, तोपर्यंत आपण ती गोष्ट करू शकत नाही. का? कारण टीचर सर्वांना शिकवत असते. 100 स्टुडंट्स जर आहे, टीचर सर्वांना शिकवते आहे. 100 मुलं टॉपर आहेत का? नाही. का? टीचरनी टॉपर येणाऱ्या मुलाला सेपरेट शिकवलंय आणि जो 50% वाला आहे त्याला सेपरेट शिकवलेला आहे का? नाही. ही त्याची स्ट्रेंथ आहे की तो किती ऐकतोय. जो 100% ऐकेल, जो 100% डेडिकेशन देईल स्टडीसाठी, जो 100% काय करेल, प्रत्येक त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन त्याची व्हॅल्यू त्याला माहिती असणार आहे, तो टॉपर ठरणार आहे. सो ह्या सर्व क्वालिटीज कुठे ऍक्च्युअली? ऑल दीज क्वालिटीज आर विदिन अस. आपल्याला ही आपली स्ट्रेंथ, ही जी करेज आहे हे माहिती असलं पाहिजे. वी शुड बिलीव्ह हे शोधण्यामध्ये. वेन इट इज टाइम टू पिक अप द पीसेस अँड बिगिन अगेन. ह्याचा अर्थ काय? हा जो टाइम आहे टू पिक अप द पीसेस अँड बिगिन अगेन म्हणजे नवीन स्टार्ट करणं. काय होतं, एखादा सपोज स्पोर्ट्स आहे, एखाद्या गेम मध्ये हरत हरत चाललेत, मुलं लगेच डिस्करेज होतात, गिव्ह अप करतात. तर हे झालं नाही पाहिजे. हे काय सांगतंय? पिक अप द पीसेस अँड बिगिन अगेन मीन्स व्हॉट? की असे कागद नाही गोळा करायचे किंवा काही तुटलेल्या वस्तूचे पीसेस नाही गोळा करायचे. हे काय सांगतायत की जरी आपल्याला लाईफ मध्ये कुठे फेलियर आलं, होय की नाही, तर त्यावेळेस काय करायचंय, प्रत्येक गोष्ट काय करायची, आपण जे जे आपले तुकडे कोणते आहेत, की काय आपण कोणतं चांगलं केलं आणि कोणती गोष्ट आपली चुकली, त्याच्यामध्ये करेक्शन्स करून नवीन अगेन स्टार्ट करणं. ओके. हा त्या लाईनचा अर्थ आहे की वी शुड पिक अप द पीसेस अँड बिगिन अगेन. पुन्हा नवीन स्टार्ट करायची. चिमणी बघा घरटं करते, किती वेळा तिच्या काड्या पडत असतील किंवा किती लोक उचलून टाकून देत असतील, ती हार मानते का? नाही मानत ना. अगेन तिला तर किती मेहनत आहे, प्रत्येक एक 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 स्ट्रॉ आणायची आहे, एक एक छोटी छोटी काडी आणायची आहे आणि ती जॉईन करायची आहे. मेहनत ते सोडतात का? नाही सोडत. सो वी शुड बिलीव्ह दॅट वी कॅन बिगिन अगेन. कोणतीच गोष्ट कुठं थांबणार नाही, एंड होणार नाहीये. टू बिलीव्ह इज टू नो वी आर नेव्हर अलोन, दॅट लाईफ इज अ गिफ्ट अँड दिस इज अवर टाइम टू चेरिश इट. टू बिलीव्ह का आहे? टू नो दॅट वी आर नेव्हर अलोन. आपण कधी एकटे नाही. एखाद्याला काय वाटतं, कोणीच माझी मदत करत नाही, कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही, होय की नाही. असं होतं की नाही, कधी कधी असं वाटतं की सगळे फ्रेंड्स आहेत, सगळ्यांचा वेगळा ग्रुप आहे, कोणी मला चांगले फ्रेंड्सच नाहीयेत, मला सगळ्यांनी सोडून दिलं, असं पण कधी कधी वाटतं आपल्याला. तर तसं नसतं. आपण काय आहे, वी शुड बिलीव्ह दॅट वी आर नेव्हर अलोन. आपल्यासोबत नेचर आहे, आपले पॅरेंट्स आहेत, ही जी एनर्जी आहे आपल्या बाजूला, हे सर्व आपल्यासोबत आहे. आणि मेन म्हणजे काय आहे, आपल्या स्वतःमध्ये ही आपली स्ट्रेंथ आहे की नाही. काही करायचं तर स्वतःच करायचं. कोणी आपल्याला येऊन हेल्प करणार आहे का? आपल्याला खाऊ घालणार आहे का? उठवणार आहे का? किंवा आपला अभ्यास करणार आहे का? आपल्यासाठी खेळणार आहे का? नाही ना. की आपल्याला रिफ्रेशमेंट हवी आहे तर आपल्यासाठी कोणी जाऊन टीव्ही पाहणार आहे का? नाही. तर हे जे आहे आपल्याला बिलीव्ह असला पाहिजे की आपण कधी एकटे नाहीच आहोत. पूर्ण नेचर, पूर्ण युनिव्हर्सची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही सगळी आपल्यासोबत आहे. आपले पॅरेंट्स आपल्यासोबत आहेत. ओके. वी शुड नो दिस दॅट लाईफ इज अ गिफ्ट अँड दिस इज अवर टाइम टू चेरिश इट. हे जे लाईफ मिळालेलं आहे आपल्याला, हे का आहे? एक गिफ्ट आहे. ओके. आजचा डे पुन्हा उद्या येणार आहे का? नाही. नाउ यू आर इन 8th स्टँडर्ड. ओके. नेक्स्ट इयर तुम्हाला वाटलं जरी
अरे लास्ट इयर माझा छान अभ्यास नाही झाला आणि आता तर खूप इझी वाटायला लागले पुस्तक. कधी वाटेल? तुम्ही 9th गेल्यावर, अरे 8th किती इझी आहे. किंवा आता तुमच्या समोर जर 5th बुक ठेवलं, काय अभ्यास आहे हा, पण तुम्हाला 5th तो चांगला गेला होता का? नव्हता. तुम्हाला वाटलं तरी तुम्ही 5th मध्ये जाणार आहात का? नाही जाणार. किंवा तुम्हाला असं लहानपणीचे फोटोज जर पाहिले, वा मी किती क्यूट दिसत होते किंवा मी किती छान दिसत होतो, मला आता पुन्हा जायचंय, जाता येईल का? नो. मला वाटतंय मला स्कूलमध्ये जाऊन बसायचंय, जाता येणार आहे का? नो. एकदा एक दिवस गेला की पुन्हा तो येणार नाहीये. ही जी लाईफ आहे हे गिफ्ट आहे आपल्याला दिलेलं, आणि एव्हरी मोमेंट एव्हरी डे वी शुड लर्न न्यू थिंग्स. नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आहेत, नवीन नवीन गोष्टी एन्जॉय करण्यासाठी आहेत. इच अँड एव्हरी डे वी शुड युटिलाइज. छान वापरता आला पाहिजे, छान एन्जॉय करता आला पाहिजे. ओके, बिकॉज इट इज अ गिफ्ट अँड इट इज द टाइम टू चेरिश इट. प्रत्येक गोष्ट आपल्याला काय करायची आहे? एन्जॉय करायची आहे. ती करताना आनंद घ्यायचा आहे. सी, चेरिश मीन्स व्हॉट? होल्ड समथिंग ॲज व्हेरी डिअर ऑर ऑफ ग्रेट व्हॅल्यू. प्रत्येक गोष्ट ही महत्वाची आहे. हा कोणताही इन्सिडेंट आपल्या लाईफमध्ये झाला तर हा इम्पॉर्टंटच होता. टीचरने एखाद्या दिवशी मारलं तरी ते इम्पॉर्टंट आहे का? कारण त्यानंतरच तुम्ही चेंज व्हाल, होय की नाही? तुम्हाला वाटेल अरे मी मार खाल्ला, तर इथून पुढे तर मला मार खायचा नाही. का बरं? टीचरनी मलाच का मारलं, बाकीच्यांना का नाही केलं? मलाच का कमी मार्क्स पडले? आई ओरडली, आई काय वाईटसाठी ओरडते का? नाहीच ना. म्हणजे कोणती पण गोष्ट आपल्या लाईफमध्ये घडली आहे तर ती आपल्या चांगल्यासाठी, आपल्या बेनिफिटसाठी, इट इज ऑफ ग्रेट व्हॅल्यू, हेच आपल्याला वाटलं पाहिजे. लाईफ हे काय आहे? एक छानसं गिफ्ट आहे. To believe is to know that wonderful surprises are just waiting to happen and all our hopes and dreams are within reach if only we believe. काय सांगितले? To believe is to know that wonderful surprises are just waiting to happen. आपल्याला विश्वास असला पाहिजे आपल्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. ज्यावेळेस बर्थडे आहे, वी आर अश्युअर की अरे काहीतरी आज सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे. मम्मी जरी सांगत नाही तरी मिळणार आहे. का? मग फक्त बर्थडे इज अ स्पेशल डे फॉर अस? नाही ना. इज बर्थडे स्पेशल डे फॉर अस ओनली? इतर पण दिवस आहे. रोज तुम्हाला काहीतरी नवीन सरप्राइजेस मिळणार आहेत लाईफमध्ये. नवीन नवीन आजूबाजूला लोक येणार आहेत, तुमच्या चॅलेंजेस येणार आहेत लाईफमध्ये. आता खूप काही चॅलेंजेस नाहीये तुम्हाला, आता फक्त अभ्यास एक चॅलेंज आहे, बाकी काहीच चॅलेंज नाहीये तुम्हाला, राईट? होय की नाही? किंवा टीचर समोर येऊन बसायचं, हे पण चॅलेंज असेल. अरे आज काय बोलणार आहे, हे चॅलेंज असू शकतं. तर काय आहे? नवीन नवीन सरप्राइजेस तुम्हाला रोज मिळणार आहे. अँड ऑल अवर होप्स अँड ड्रीम्स आर विदिन रीच. विदिन रीच म्हणजे काय? जे आपण सहजपणे ज्याच्यापर्यंत पोहोचू शकतो, म्हणजे आपल्या रीच मध्ये आहे. दे आर विदिन अवर रीच. काय? आपले होप्स, आपले ड्रीम्स, आपल्याला जे जे करायचं आहे हे नक्कीच वन डे आपल्याला मिळेल, जर आपण बिलीव्ह केलं तर. इफ ओनली वी बिलीव्ह. आपण जर विश्वास केला तरच आपले स्वप्न पूर्ण होतील. आपण एखादा जर म्हणतोय मला डॉक्टर व्हायचंय, घरी बसून होईल का? नाही. त्याच्यासाठी त्याला काहीतरी मेहनत घ्यावी लागेल, काहीतरी करावं लागेल की नाही? बरोबर? तुम्हाला जसं एन्जॉय करायचंय, फिरायला जायचंय, मॉलमध्ये जायचंय, तुम्हाला तिथपर्यंत जावं तर लागेल गाडी घेऊन. का इथेच बसून तुम्ही इमॅजिन करणार मी मॉलमध्ये पोहोचली आहे, अशी मी शॉपिंग करते, आज मस्त पिझ्झा खाते, बर्गर खाते, असं घरी बसून होणार आहे का? नाही ना. मग ती एन्जॉयमेंटची गोष्ट असू दे किंवा कोणती पण लाईफमध्ये गोष्ट असू दे, तुम्ही जस्ट बिलीव्ह करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी ट्राय करणं पण गरजेचं आहे. ओके, ह्या सर्व गोष्टी होऊ शकतील. लाईफ इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग, व्हेरी ब्युटिफुल गिफ्ट. रोज नवीन नवीन सरप्राइजेस आपल्याला आहेत. कोणी लिहिलेली आहे पोएम बघा? B.J. मॉर्बिट्झर. ओके, पोएटचं नाव नेहमी लक्षात ठेवायचं, कोणी लिहिलेली आहे. इथे काही मीनिंग्स दिलेले आहेत वर्ड्सचे, कोणतं जर समजलं नसेल तर विचारा. कळाली आहे पोएम का आहे? तुम्हाला ज्या पोएम्स लेसन्स दिलेले असतात ना, हा जस्ट आपल्याला काय वाटतं काहीतरी टाइमपास आहे. नाही, तुमचे जे इंग्लिशचे लेसन्स आहेत ना बाळांनो, त्याच्यातून प्रत्येक लेसन मधून काही ना काही तुम्ही मॉरल घेऊ शकता लाईफमध्ये. इट कॅन बी अ टर्निंग पॉइंट टू युअर लाईफ. आता किती सुंदर पोएम दिलेली आहे. तुम्ही तुमच्यामध्ये जस्ट विश्वास ठेवा तर कोणती पण गोष्ट होऊ शकते. बरोबर? प्रत्येक पोएम लेसन हा काहीतरी तुम्हाला लर्निंग देऊन जातो. तुम्ही काय घेता त्याच्यातून, तुम्ही किती कोणत्या अँगलने त्या गोष्टीकडे पाहता हे मॅटर करतं. समजलंय?